हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आहे ट्यूजडे. तर आम्ही चाललो आहे असंच जरा थोडं प्लॅन केलं की नितेश बोलला की आपण टिटवाळ्याला जाऊ. तर आम्ही दोघंच जण आहे, आरुष नाही आहे कारण आरुष स्कूलला गेला आणि त्याच्या प्रॅक्टिस टेस्ट वगैरे चालू आहेत. तर म्हटलं सुट्टी नको म्हणून त्याला स्कूलला पाठवलं आहे सकाळीच. मस्त टिफिन वगैरे पण दिला आहे त्याला आणि तो गेला. तर आम्ही आता थोड्या वेळाने निघून मी जरा देवाची पूजा करते. मी फ्रेश झाली आहे, रेडी झाली आहे. मी आता पूजा करते आणि आम्ही मग दोघं जाऊ. आम्ही बाईकवरच चाललो आहे आणि दोघंच आता बाईकवर जाऊ आणि पटकन येऊ. तर चला तुम्ही पण चला. तर मी रेडी झाली आहे आणि आम्ही आता निघतोय. नितेशच्या खाली पण गेलं आहे माझी वाट बघून बघून. तर चला आपण ऑन द वे बोलूया. तर आम्ही आता निघालो आहे. हॅलो. तर चला भेटू आपण टिटवाळा मंदिरमध्ये. इथे भरपूर पार्किंगला तुम्हाला जागा भेटेल.
तर आमचं दर्शन झालं आहे आणि आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दर्शन नाही देऊ शकली. तर तुम्ही पण नक्की या. छान आहे मंदिर, खूप छान आहे. आणि हे बघा इथे मस्त काल रांगोळी काढलेली, मस्त वाटतं आहे ना. तर चला आम्ही आता निघतोय. खूप छान दर्शन झालं आहे आणि बऱ्याच वस्तू पण घेतल्या आहेत. तिथे एक्झिबिशन बाजूलाच असतं, तर तिथून बऱ्याच वस्तूसुद्धा घेतल्या आहेत. तर आम्ही आता निघतोय. तर आमचं मस्त दर्शन झालं आहे आणि ह्या साईडला असं छोटंसं तलाव आहे आणि इथे बोटिंगसुद्धा असते संध्याकाळची. म्हणजे एकदम लवकर या, थोडं 4, 3:30, 4 वाजता बोटिंग 4 वाजता स्टार्ट होते. तर तुम्ही या नक्की, मस्त वाटतं. आणि ह्या साईडला पण बसण्यासाठी बरीच जागा आहे ह्या साईडला. आणि हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आज गर्दी काहीच नव्हती ॲक्च्युली. मंगळवार आहे आणि असं संकष्टी वगैरे अंगारकी असली तर खूप गर्दी असते. आज आमचं 5 मिनिटात दर्शन झालं आणि खूप छान शांततेत झालं एकदम. आणि हे बघा किती मस्त. ऊन आहे पण लागत नाही आहे, कारण जरा थंडी असल्या, म्हणजे वारा सुटला आहे, परत थंडी पण आहे, त्याच्यामुळे एवढं वाटत नाही आहे. आणि किती दिवसांनी आम्ही दोघंच निघालो आहे, नाहीतर नेहमी आरुष असतो आमच्याबरोबर. आज आरुषला मिस करतो आहे, पण यायचं होतं बरेच दिवसापासून. बाईक घेतल्यापासून आम्ही आलोच नव्हतो. हे ना आरुष? नितेश आरुषला मिस करतोय. नितेश आल्यापासून आरुष पाहिजे होतं. आरुष म्हटलं जाऊ दे तू कधीतरी, आपण त्याला नेहमीच आणतो आम्ही. फर्स्ट टाईम त्याला आणलं नाही आहे, कारण आता प्रॅक्टिस टेस्ट चालू आहेत स्कूलमध्ये, तर दांडी नसती मारता आली त्याच्यामुळे. तर आम्ही आता अजून एक विठ्ठलाचं मंदिर आहे ह्याच्याच बाजूला, थोडं आतमध्ये, ते कोणाला एवढं माहिती नाही आहे. तर आम्ही आता तिकडे जातो. तिकडे जर शूट अलाउड असेल ना तर तिकडचं शूट करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्ही पण नेक्स्ट टाईम जाल. तर चला. तर हे बघा विठ्ठलाचं मंदिर आलंय, एकदम बाजूलाच आहे. हा बघा. सुंदर आहे ना एकदम. हे बघा इथे पण फोटो ठेवलाय कालचा. आणि इथून पंढरपूरचा हे येतो, कीर्तनाचा आवाज येतो बघ इथून. कांडलं इथे हे जे आहे ना ते पंढरपूरचे कीर्तन चालू असतं पंढरपूरला, तिकडचा आवाज येतो. येतोय का?
तर आम्ही आत्ता घरी आलोय, जस्ट पोचलो आणि आरुष पण स्कूलमधून आलाय आणि बाईकवर केस पूर्ण विसरले आणि आरुष पण घरी आलाय आणि आरुषला आम्ही सांगितलंच नव्हतं आम्ही गेलेलो देवळात, नाही तर मग खूप रडेल. रडणार नाही पण तो चिडचिड करत राहील म्हणून मग नाही सांगितलं. तर चला, ब्लॉग आवडला असेल छोटासा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. हाय फ्रेंड्स, आणि आपण आता संध्याकाळी भेटतोय आणि आज आहे पौर्णिमा, म्हणजे ही वर्षातली म्हणजे नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि त्याच्यामुळे आज पौर्णिमा असल्यामुळे अन्नपूर्णा देवी असते, तर तिचा आपण अभिषेक करतो कुंकवाने आणि तांदळाने, कारण तांदूळ प्रिय आहे, म्हणजे धान्य प्रिय आहे अन्नपूर्णेसाठी, त्याच्यामुळे आपण त्याचा अभिषेक आज करायचा आहे. तर पाण्याने वगैरे नाही करायचं आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेत, पुसून घेतलेत अन्नपूर्णा देवी आणि पायापासून डोक्यापर्यंत आपला कुंकू लावत यायचं, कुंकू लावत टाकत असं यायचं. हे बघा, मी कुंकवाने अभिषेक करते. तर माझी मैत्रीण कोल्हापूरला गेलेली, तर तिला मी कोल्हापूरवरून अंबाबाई आणायला सांगितली. किती सुंदर आहे बघा. तर म्हटलं आज चांगला दिवस आहे तर देवीची सुद्धा स्थापना करेन, म्हणून आज त्याचा पण अभिषेक करून उद्या मी मंदिरात ठेवणार आहे. तर हे बघा, असं तुमच्याकडे पण अन्नपूर्णा असेल तर तिचा अभिषेक करा. आणि आता मी अभिषेक झालाय कुंकवाचा, आता हळद कुंकू लावते देवीला. हे बघा, अन्नपूर्णा देवी. आणि तर माझ्याकडे 2 आहेत, कारण आमचे 1 BHKचे 2 हॉल आहेत, 2 घर आहेत. तर मी तिकडच्या घरात किचनमध्ये एक ठेवते आणि एक देवाऱ्यात ठेवते, त्याच्यामुळे तुम्ही बोलाल माझ्याकडे 2 कसे आहेत अन्नपूर्णा. तर एक किचनमध्ये असते आणि एक देवाऱ्यात असते आमच्या. तर चला, तर आपण आता कुंकवाचा अभिषेक केलाय आणि कुंकू मी काढून ठेवलेत आता, आणि मी आता तांदळाचा अभिषेक करणार आहे. जेवढे आपल्याला, जास्त नाही पण थोडे तरी तांदूळ, निदान थोडी मूर्ती तांदळामध्ये गेली पाहिजे. आणि आज हे करणं खूप म्हणजे चांगलं मानलं जातं. तर तुमच्याकडे सुद्धा अन्नपूर्णा असेल तर तुम्ही पण नक्की करा. आणि हा ब्लॉग कदाचित उशिरा येईल, पण पुढच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही करू शकता. तांदूळ नाही टाकले, गहू टाकले तरी सुद्धा चालतात, पण शक्यतो तांदूळ टाका, कारण आपण अन्नपूर्णा तांदळातच ठेवतो. हे बघा, मी पूर्ण तांदूळ आता हे केलेत आणि मी आता हळद कुंकू वाहते देवीला. आणि आपली छोटीशी पूजा झाली आहे. आता मी देवीला फुलं घालते आणि मी ह्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी परत हे इथे या रुमाल मी मांडलाय, म्हणजे वस्त्र मांडले, ह्या वस्त्रावर मी काढून ठेवणार आणि देवीची परत पूजा करणार. हे बघा, तर आता मी असे फुलं घालून घेते देवीला. हे बघा, आणि देवाला दिवा सुद्धा लावलेला आहे मी. तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि हे बघा, आपली पूजा मस्त झालेली आहे आणि दिवा पण मी लावलाय, पण तो आता हे होत आलाय. हे बघा, आता मी मस्त ह्यांची स्थापना रुमालावर करणार आणि मग तुम्हाला दाखवते.
परिकन्यति कन्यानाम् आरोग्यात् नरसम्पदा शुद्ध बुद्धि नाशाय दीपज्योति नमस्तुते दिव्य दिव्य निपत्कारकारी कुंडल मोतिहार देवाला पाहू नमस्कार देवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी घरातले डबे डब्याचा होते भावाची लक्ष्मी करा येऊ दे घरातल्या सगळ्यांना उठणार जय रघुवीर समर्थ कृष्ण आवाज कृष्णाय वासुदेवाय हरेय वात्मवे परतकेशनाशाय गोविंद नमो नमः करत कुत्तम जन्म कायजं कर्म जन्म श्रवण जन्म मानसंभा परार्थ एकंविधंभ सर्णमद समस उजेचे कोणादे श्री महादेव शंभो तमेव ते तमेव पिता च मेव तमेव बंधु सखा तमेव विद्या डरिणां तमेव सर्व मम देव देव देवा देवा परकर चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे चांगली शक्ती दे. चांगली शक्ती दे चांगला अभ्यास दे